नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव सुहास भिसे. स्वागत आहे तुमचं सर्वांचं परदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 26 सप्टेंबर 2024. आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्त्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असाल, पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता. ठीक आहे, चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया. काय होता प्रश्न? एअर मार्शल टिंबटिंब यांची पुढील हवाई दल प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. म्हणजेच नवीन हवाई दलाचे प्रमुख कोण बनलेले आहेत? तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे. पर्याय क्रमांक सी, अमरप्रीत सिंग असं त्यांचं नाव आहे. त्यांना या ठिकाणी नवीन हवाई दलाचे प्रमुख म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. कधी कधी कन्फ्युजन करणारी गोष्ट काय असते, तुम्हाला ऑप्शनमध्ये दोन प्रकारे या ठिकाणी नावं देतात. एक तर अमरप्रीत सिंग किंवा काय नाव दिलं जातं, AP सिंग. याच्यामध्ये कन्फ्युजन होतं, बरोबर? कारण की आपण पाठ काय केलेलं असतं, अमरप्रीत सिंग, त्याच्यामुळे आपण गोंधळून जातो की AP सिंग, बरोबर का नाही? थोडंसं कन्फ्युजन होत असतं. आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक पहिला. टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये 12 प्रश्न असतील. सुरुवातीपासून शेवटपर्यंत व्हिडिओ काळजीपूर्वक पहा. एक एक प्रश्न महत्त्वाचा आहे, तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा. प्रश्न क्रमांक पहिला काय आहे? 2025 मध्ये आयफा पुरस्कार कोठे आयोजित केले जाणार आहेत? प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, जयपूर या ठिकाणी. विद्यार्थी मित्रांनो, 2025 मध्ये जे काही आयफा अवॉर्ड सेरोमनी आहे तो या ठिकाणी आयोजित केला जाणार आहे. कितव्या क्रमांकाचा आहे? तर 2-3 पॉईंट लिहून घ्या. 25व्या क्रमांकाचा हा या ठिकाणी काय आहे? अकादमी सोहळा आहे. 25व्या क्रमांकाचा आंतरराष्ट्रीय भारतीय चित्रपट अकादमी, ज्याला आपण आयफा बोलतो, हा पुरस्कार सोहळा आहे. 7 मार्च 2025 ते 9 मार्च 2025 दरम्यान होणार आहे. हिंदी चित्रपट सृष्टीतील सर्वात मोठ्या पुरस्कार सोहळ्यांपैकी हा एक चित्रपट पुरस्कार सोहळा आहे. त्याच्यामुळे विचारला जाऊ शकतो, सर्वात पहिल्यांदा 2019 मध्ये आयोजित करण्यात आला होता आणि कुठे आयोजित करण्यात आला होता? तर मुंबईमध्ये. अशाच प्रकारे जे काही महत्त्वाचे इव्हेंट्स असतात किंवा बैठका असतात किंवा परिषदा असतात त्याच्यावरती लगेच आपण चर्चा करूया. अत्यंत महत्त्वाची स्लाइड आहे. 10व्या क्रमांकाची एशियन संरक्षण मंत्र्यांची बैठक या ठिकाणी आयोजित करण्यात आली इंडोनेशियामध्ये. 54वा इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल ऑफ इंडिया आयोजित करण्यात आला गोव्यामध्ये. जागतिक मत्स्य व्यवसायावरती समिट इंडिया 2023 आयोजित करण्यात आली या ठिकाणी गुजरातमध्ये. 11वा आंतरराष्ट्रीय पर्यटन मार्ट भरवण्यात आला मेघालयमध्ये. एशियन इंडिया मिलेट फेस्टिवल 2023 झालं इंडोनेशियामध्ये. संयुक्त राष्ट्र हवामान बदल परिषद COP28 आयोजित करण्यात आली UAE मध्ये. G77 शिखर परिषद 2024 मध्ये झाली युगांडामध्ये. 2024 मधील वर्ल्ड गव्हर्नमेंट समिट आयोजित करण्यात आलं दुबईमध्ये. आणि आयफा पुरस्कार 2025 होणार आहे जयपूरमध्ये. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणाची आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सीच्या 68व्या सर्वसाधारण परिषदेचे अध्यक्ष म्हणून निवड झालेली आहे? प्रश्न महत्त्वाचा आहे, या ठिकाणी 2-3 स्टार मार्क करून लिहून घ्या. 2 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. त्या अध्यक्षांचं नाव आहे सांग वूक हाम, असं त्या अध्यक्षांचं नाव आहे. काय नाव आहे? सांग वूक हाम किंवा सांग हाम असं म्हटलं तरी काय हरकत नाही, लक्षात ठेवायला सोपं जाईल. ठीक आहे, तर यांची या ठिकाणी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सीच्या 68व्या सर्वसाधारण परिषदेचे अध्यक्ष म्हणून त्यांची निवड झालेली आहे. 2-3 पॉईंट लिहून घ्या. 16 ते 20 सप्टेंबर 2024 दरम्यान व्हिएन्ना म्हणजेच ऑस्ट्रिया या ठिकाणी इंटरनॅशनल सेंटरमध्ये हे आयोजित करण्यात आलेली सर्वसाधारण परिषद आहे. दुसरा पॉईंट, आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी काय आहे? सर्वोच्च प्रशासकीय संस्था आहे जी अणुसुरक्षा, अप्रचार किंवा अप्रसार आणि अणुऊर्जेच्या शांततापूर्व वापर या प्रमुख मुद्द्यांवरती चर्चा करण्यासाठी दरवर्षी बैठक घेत असते, ज्याची स्थापना 29 जुलै 1957 झाली आणि मुख्यालय आहे व्हिएन्ना, ऑस्ट्रिया या ठिकाणी. क्लिअर? 2 प्रकारे प्रश्न विचारले जाऊ शकतात. एक तर या सर्वसाधारण परिषदेचे अध्यक्ष कोण आहेत किंवा 68वी या ठिकाणी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सीची जी काही परिषद आहे ते कोठे आयोजित केली आहे? तर व्हिएन्ना, ऑस्ट्रिया या ठिकाणी. क्लिअर? पुढचा प्रश्न महत्त्वाचा आहे. भारतातील पहिला CO2 मिथेनॉल पायलट प्लांट कोणत्या ठिकाणी प्रस्तावित आहे? 3 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, आपलं राज्य महाराष्ट्र राज्य. महाराष्ट्रामध्ये पर्टिक्युलरली कोणत्या ठिकाणी असं विचारलं तर पुण्यामध्ये या ठिकाणी CO2
मिथेनॉल नावाचा जो काही पायलट प्लांट आहे तो या ठिकाणी प्रस्तावित करण्यात आला आहे पुण्यामध्ये. तरी सुद्धा 2 एक्स्ट्रा पॉइंट लिहून घ्या. भारतातील पहिल्या CO2 टू मिथेनॉल पायलट प्लांटची पायाभरणी पुण्यातील थर्मॅक्स लिमिटेड येथे करण्यात आलेली आहे. प्लांटची क्षमता प्रतिदिवस जवळपास 1.5 टनाची आहे. थर्मॅक्स लिमिटेड आणि IIT दिल्ली मधील सार्वजनिक खाजगी भागीदारी म्हणून हा प्रकल्प राबविण्यात आलेला आहे. प्रश्न आहे या ठिकाणी भारतातील पहिल्या या ठिकाणी घटनेबद्दल. तर लगेच काय करूया, भारतातील जे काही प्रथम गोष्टी घडलेल्या आहेत त्याच्यावरती चर्चा करूया. पहिले वैद्यकीय संस्थात्मक संग्रहालय चंदीगडमध्ये, पहिले अनाथ वकील आपले अश्विन अगवनेजी, पहिला नाईट स्ट्रीट रेसिंग इव्हेंट भरवण्यात आला चेन्नईमध्ये, आपत्ती व्यवस्थापन विमा प्रदान करणारे देशातील पहिले राज्य नागालँड, विद्यार्थिनींना सॅनिटरी नॅपकिन खरेदी करण्यासाठी पैसे देणारे पहिले राज्य ठरलं आहे मध्य प्रदेश, निव्वळ शून्य कार्बन उत्सर्जन दर्जा मिळवणारे पहिले विमानतळ ठरलेले आहे इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ, पहिले संविधान संग्रहालय उघडण्यात आलं हरियाणामध्ये, छत्तीसगड राज्याचा पहिला 15 मेगावॉटचा तरंगणारा सोलार प्लांट उभारण्यात येणार आहे भिलाई स्टील प्लांटच्या द्वारे, युनिफाईड पेन्शन योजना स्वीकारणारे पहिलं राज्य आहे महाराष्ट्र आणि पहिला CO2 टू मिथेनॉल पायलट प्लांट या ठिकाणी प्रस्तावित आहे महाराष्ट्रातील पुण्यामध्ये. पुढचा प्रश्न, जागतिक पर्यावरण आरोग्य दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो? तर आजच्याच दिवशी विद्यार्थी मित्रांनो 26 नोव्हेंबरला 26 सप्टेंबरला दरवर्षी या ठिकाणी जागतिक पर्यावरण आरोग्य दिवस म्हणून आपण साजरा करतो. या वर्षीची 2024 ची थीम काय आहे तर लिहून घ्या, हेल्दी एन्व्हायरमेंट्स फॉर अ हेल्दी फ्युचर, निरोगी भविष्यासाठी निरोगी वातावरण अशा प्रकारचा विषय आहे 2024 साठी. ठीक आहे, प्रश्न कशा संदर्भात आहे? महत्त्वाच्या दिवसाबद्दल. तर लगेच काय करूया आपण, सप्टेंबर महिन्यातील जेवढेही महत्त्वाचे दिवस आहेत त्याच्यावरती आपण एकदा रिव्हिजन करूया. लिहून घ्या, 1 सप्टेंबर ते 7 सप्टेंबर पहिला आठवडा आहे राष्ट्रीय पोषण आठवडा म्हणून. त्यानंतर 2 सप्टेंबर जागतिक नारळ दिवस, 4 सप्टेंबर राष्ट्रीय वन्यजीव दिवस, 5 सप्टेंबर शिक्षक दिवस, 8 सप्टेंबर आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवस, 10 सप्टेंबर जागतिक प्रथमोपचार दिवस आणि जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिवस, 11 सप्टेंबर राष्ट्रीय वन शहीद दिवस, 14 सप्टेंबर हिंदी दिवस, 15 सप्टेंबर अभियंता दिवस आणि आंतरराष्ट्रीय लोकशाही दिवस, 16 सप्टेंबर जागतिक ओझोन दिवस, 18 सप्टेंबर जागतिक बांबू दिवस, 21 सप्टेंबर आंतरराष्ट्रीय शांतता दिवस आणि जागतिक अल्झायमर दिवस, 22 सप्टेंबर जागतिक गेंडा दिवस आणि सप्टेंबर महिन्यातील 4थ्या रविवारी असतो जागतिक नदी दिवस, 26 सप्टेंबर जागतिक पर्यावरण आरोग्य दिवस आणि जागतिक सागरी दिवस, 27 सप्टेंबर जागतिक पर्यटन दिवस, 28 सप्टेंबर जागतिक रेबीज दिवस आणि 29 सप्टेंबर जागतिक हृदय दिवस. क्लिअर? पुढचा प्रश्न क्रमांक 5. अलीकडेच इस्रो, इनस्पेस आणि NSIL यांनी खालीलपैकी कोणत्या संस्थेसोबत तंत्रज्ञान हस्तांतराचे 75 ॲग्रीमेंट केलेले आहेत, करार केलेले आहेत? याला या ठिकाणी TTA या नावाने ओळखलं जाईल. TTA म्हणजे काय? ट्रान्सफर ऑफ टेक्नॉलॉजी ॲग्रीमेंट्स, म्हणजेच तंत्रज्ञान हस्तांतराचे करार असं मराठीमध्ये म्हणता येईल. 5व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक D, अशासकीय संस्था, ज्याला आपण इंग्रजीमध्ये बोलतो या ठिकाणी NGOज. बरोबर? तर इस्रो, इनस्पेस आणि NSIL ने NGO सोबत तंत्रज्ञान हस्तांतराचे 75 करार केलेले आहेत. 2-3 पॉइंट लिहून घ्या. केंद्राने 2020च्या मध्यामध्ये अंतराळ सुधारणांची घोषणा केलेली होती. भारतातील अंतराळ सुधारणानंतर इस्रो आणि विविध NGE यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सहकार्य झालेले आहे. TTA प्रमुख उद्दिष्ट खाजगी कंपन्यांना इस्रोकडे उपलब्ध असलेल्या विकसित तंत्रज्ञानामध्ये प्रवेश करण्याची संधी प्रदान करणे आहे. आणि TTA म्हणजे काय? ट्रान्सफर ऑफ टेक्नॉलॉजी ॲग्रीमेंट्स, मराठीमध्ये म्हणता येईल तंत्रज्ञान करारांचे हस्तांतरण. पुढचा प्रश्न, नुकत्याच आलेल्या सरकारी अहवालानुसार दलित अत्याचाराच्या बाबतीमध्ये कोणते राज्य अव्वल स्थानी या ठिकाणी आलेलं आहे? तर पर्याय क्रमांक C, उत्तर प्रदेश, UP हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. जे काही सुरुवातीचे 13 राज्य आहेत तर त्या 13 राज्यांमधून अनुसूचित जातींवरील अत्याचारांची जी काही प्रकरणे आहेत ती जवळपास 97% आहेत. बरोबर? या ठिकाणी उत्तर प्रदेशमध्ये जर विचारलं तर 23.78% एवढा वाटा उत्तर प्रदेशचाच आहे, म्हणजे जवळपास 12,287 प्रकरणे
उत्तर प्रदेशमध्येच नोंदवण्यात आलेले आहेत. कशासाठी? तर दलित अत्याचाराच्या रँकिंगमध्ये या ठिकाणी उत्तर प्रदेश या ठिकाणी अव्वल स्थानी आलेले आहे सरकारी अहवालाच्या नुसार. या ठिकाणी थोडीशी गंभीर गोष्ट आहे, या गोष्टी अशा प्रकारच्या व्हायला नाही पाहिजेत. तर पर्याय क्रमांक सी उत्तर प्रदेश अव्वल स्थानी आहे. 2 नंबरला आहे राजस्थान, 3 नंबरला आहे मध्य प्रदेश. ठीक आहे, तर योग्य उत्तर आहे उत्तर प्रदेश. तर उत्तर प्रदेशबद्दल रिव्हिजन टाकूया. स्थापना झाली 24 जानेवारी 1950ला. मुख्यमंत्री आहेत आदित्यनाथ योगी, राज्यपाल आहेत आनंदीबेन पटेल आणि राजधानी आहे लखनौ. 2 महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत दुधवा आणि पिलीभीत आणि एकच महत्त्वाचं धरण आहे रिहंद नावाचं. पुढचा प्रश्न, नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोचे नवीन संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर पर्याय क्रमांक बी आलोक रंजन असं त्यांचं नाव आहे. काय नाव आहे? आलोक रंजन असं त्यांचं नाव आहे. त्यांना या ठिकाणी नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोचे नवीन संचालक म्हणून त्यांची या ठिकाणी नियुक्ती करण्यात आली आहे. प्रश्न आहे कशा संदर्भात? महत्त्वाच्या नियुक्ती संदर्भात. लगेच मागील आठवड्यामध्ये नवनवीन झालेल्या नियुक्त्यांवरती चर्चा करूया. सेंट्रल एअर कमांडच्या एअर ऑफिसर कमांडिंग इन चीफच्या पदी या ठिकाणी आशुतोष दीक्षित यांची निवड झाली. ऑलिम्पिक काउन्सिल ऑफ आशियाचे अध्यक्ष बनलेत राजा रणधीर सिंग. नवीन अर्थसचिव बनलेत तुहीन कांता पांडे. SSB म्हणजेच सशस्त्र सीमा बलाचे नवीन महासंचालक बनलेत अमृत प्रसाद. भारतीय महिला फुटबॉल संघाचे प्रशिक्षक बनलेत संतोष कश्यप. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे नवीन महासंचालक बनलेत अनुराग गर्ग. हवाई दलाचे नवीन प्रमुख बनलेत एअर मार्शल अमरप्रीत सिंग. हवाई दलाचे उपप्रमुख बनलेत एअर मार्शल तेजिंदर सिंग. आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाचे अध्यक्ष बनलेत तय्यब इकराम आणि नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोचे संचालक बनलेत आलोक रंजन. पुढचा प्रश्न, क्लायमेट फायनान्स ॲक्शन फंड टिंबटिंबच्या द्वारे सुरू केला जाणार आहे. तर पर्याय क्रमांक ए फॉर अझरबैजान हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर अझरबैजान या देशाच्या द्वारे क्लायमेट फायनान्स ॲक्शन फंड या ठिकाणी सुरू केला जाणार आहे. 2-3 पॉईंट लिहून घ्या. हवामान परिषद 2024चे यजमान देश कोणता आहे? तर अझरबैजान आहे. तर या अझरबैजानने विकसनशील देशांमध्ये हवामान विषयक कारवाईसाठी वित्त पुरवठा करण्यासाठी नवीन निधी सुरू करण्याचा निर्णय घेतलेला आहे. या निधीमध्ये जीवाश्म इंधन उत्पादक देश आणि कंपन्यांकडून वार्षिक योगदान मिळणार आहे आणि हा निधी विकसनशील देशांमधील हवामान प्रकल्पाला या ठिकाणी लक्ष्य करणार आहे किंवा त्यांना या ठिकाणी काय करणार आहे? हा फंड दिला जाणार आहे. पुढचा प्रश्न, टिंबटिंबचे नामकरण जगद्गुरू संत तुकाराम महाराज पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळ असं केले जाणार आहे. प्रश्नातच याचं उत्तर दडलेलं आहे. पर्याय क्रमांक डी पुणे विमानतळाचं या ठिकाणी नवीन नाव आता जगद्गुरू संत तुकाराम महाराज पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळ असं केलं जाणार आहे. लगेच काय करूया, ज्या ज्या ठिकाणांचे जे काही नवीन या ठिकाणी नामकरण करण्यात आलेले आहे त्या ठिकाणांबद्दल चर्चा करूया. मोटेरा स्टेडियमचं नवीन नाव ठेवण्यात आलं आहे नरेंद्र मोदी स्टेडियम. इकाना स्टेडियम अटल बिहारी वाजपेयी स्टेडियम. चंदीगड आंतरराष्ट्रीय विमानतळ शहीद भगतसिंग आंतरराष्ट्रीय विमानतळ. आगरतळा विमानतळ महाराजा बीर बिक्रम विमानतळ. अयोध्येतील विमानतळाचं नाव बदलून महर्षी वाल्मिकी विमानतळ ठेवण्यात आलं. रत्नागिरी रोड रेल्वे स्टेशनचं नाव बदलून उदयगिरी रत्नागिरी रोड रेल्वे स्टेशन असं ठेवण्यात आलं. अयोध्या रेल्वे जंक्शनचं नाव बदलून अयोध्या धाम जंक्शन ठेवण्यात आलं. मुंबई सेंट्रल स्टेशनचं नाव बदलून नाना जगन्नाथ शंकरशेठ स्टेशन असं ठेवण्यात आलं. अहमदनगरचं नाव बदलून अहिल्यानगर ठेवण्यात आलं. पोर्ट ब्लेअरचं नाव बदलून श्री विजयापुरम ठेवण्यात आलं आणि पुणे विमानतळाचं नाव बदलून जगद्गुरू संत तुकाराम महाराज पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळ असा ठेवण्याचा प्रस्ताव या ठिकाणी देण्यात आलेला आहे युनियन गव्हर्नमेंटकडे आणि ऑलरेडी महाराष्ट्र गव्हर्नमेंटने त्याला या ठिकाणी मंजुरी दिलेली आहे. पुढचा प्रश्न, भारत सरकारच्या कोणत्या मंत्रालयाने क्लीन द बीच कॅम्पेन 2024चे आयोजन केलेले होते? तर पर्याय क्रमांक सी पर्यावरण वन आणि हवामान बदल मंत्रालय हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. आणि पर्यावरण वन आणि हवामान बदल मंत्रालयाचे मंत्री कोण आहेत? भूपेंद्र यादव ज्यांनी या कॅम्पेनचं या ठिकाणी काय केलेलं आहे? नेतृत्व केलेलं आहे. पुढचा प्रश्न, अलीकडेच संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी या ठिकाणी सैनिकी स्कूलचे इनॉग्रेशन सैनिक शाळेचे उद्घाटन कुठे केलेले आहे? तर पर्याय क्रमांक बी जयपूर या ठिकाणी केलेले आहे. आणि लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला आयफा अवॉर्ड जे काय आहे 2025 मध्ये ते जयपूरमध्येच होणार आहेत. ही सुद्धा गोष्ट मला रिव्हिजनच्या स्वरूपामध्ये घ्यायची आहे. 2 एक्स्ट्रा पॉईंट लिहून घ्या. भागीदारी अंतर्गत भारतभर 100 नवीन सैनिक शाळा स्थापन करण्याच्या सरकारच्या योजनेचा हा एक भाग आहे.
भविष्यातील पिढ्यांसाठी शिक्षणाचा प्रसार आणि तरुणांमध्ये देशभक्ती वाढवण्यासाठी सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्राच्या योगदानाची सांगड घालण्याचा हा एक उपक्रमाच्या मागचा मेन उद्देश आहे. क्लिअर? अशा प्रकारे शेवटचा प्रश्न, आंतरराष्ट्रीय सांकेतिक भाषा दिवस दरवर्षी 23 सप्टेंबर रोजी साजरा केला जातो. तर हा दिवस पहिल्यांदा केव्हा साजरा करण्यात आला? तर पर्याय क्रमांक ए 2018 मध्ये सर्वात पहिल्यांदा या ठिकाणी आंतरराष्ट्रीय सांकेतिक भाषा दिवस पहिल्यांदा साजरा करण्यात आलेला आहे. 2024 ची थीम काय आहे तर लिहून घ्या, साइन अप फॉर साइन लँग्वेज राईट्स. अशा प्रकारची थीम आहे 2024 साठी. क्लिअर? तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होतात 12 प्रश्न. उपक्रम कंटेंट हा जो काही प्रयत्न आम्ही सुरू केलाय मराठी भाषेमध्ये कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला. आणि तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न, 2024 सालासाठी मिस युनिव्हर्स इंडिया 2024 चा किताब कोणी जिंकलेला आहे? श्रेया सिन्हा, रिया सिंघा, प्रीती कामत की ध्रुवी पटेल? तर ज्या पण विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा. प्रश्नाचं उत्तर चुकू द्या, बरोबर येऊ द्या, काहीच हरकत नाही. ट्राय करणं, प्रयत्न करणं सर्वात जास्त महत्त्वाचं आहे. आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आलं की चुकलं हे दुसऱ्या दिवशी येऊन नेहमी या ठिकाणी चेक करणं, प्रयत्न करणं सर्वात जास्त महत्त्वाचं आहे. अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी ठेवणं हे देखील तितकंच जास्त महत्त्वाचं आहे. ठीक आहे?